वाल्मिक कराड संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड, सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून महत्त्वाची माहिती समोर. पोलिसांनी नवीन कायद्याचा अवलंब करून पुराव्यासहित आरोपपत्र दाखल केले. संतोष देशमुख हत्येचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यासाठी कोर्टाला विनंती करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही. जो आडवा येईल त्याला आडवा करा. विष्णू साठे तुम्हाला मदत करेल. वाल्मिक कराडच्या सुदर्शन घुलेला सूचना. सीआयडीच्या आरोपपत्रात स्पष्ट उल्लेख. संतोष देशमुख आडवा आल्यास त्याला कायमचा धडा शिकवा. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्याचे परिणाम काय होतात याचा संदेश इतरांना द्या. सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडचा निरोप सर्व साथीदारांना दिला. दोषारोपपत्रात माहिती. खंडणी प्रकरणात अडथळा आणल्याने संतोष देशमुखांची हत्या. सुदर्शन घुले आणि इतर आरोपी संतोष देशमुखांना मारहाण करत असतानाचे व्हिडिओ सीआयडीकडे. हत्येच्या 48 तासापूर्वीचे कॉल डिटेल्सही समोर. 5 गोपनीय साक्षीदारांमुळे आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या. कराडचे 3 आयफोनही बीड पोलिसांकडून जप्त. मुंडेंच्या मंत्रिपदाचा फायदा घेत कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट. डाकाच्या आकाने मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. धसांकडून मागणी कायम. तर सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू. दमन यांचा जाहीर इशारा. सरपंच हत्या प्रकरणाचा कराड मास्टरमाइंड यांचं आश्चर्य नाही. मोठ्या व्यक्तींच्या पाठिंब्याशिवाय एवढा अंधाधुंद कारभार चालूच शकत नाही. खासदार सुप्रिया सुळेंची टीका. देशमुख हत्या प्रकरणी खासदार बजरंग सोनावणे पुन्हा एकदा गृहमंत्री अमित शहांना भेटणार. आरोपपत्रातून बीडमधील गुंडाराजचा चेहरा समोर. दोषींना फाशी होईपर्यंत माघार घेणार नाही. सोनावणे ठाम.